कलाकीर्तन कार्यक्रमान तुमचे स्वागत. फाटल्या कार्यक्रमान आम्ही डेन्मार्कच्या आर्किटेक्चरा बद्दल उलयल्ले, इतिहासा बद्दल उलयल्ले. आज हांव डेन्मार्कचे डिझायन आणि इतर काही गोष्टी बद्दल तुमचे कडेन उलयतलो. आता ह्यो ज्यो खुर्च्यो आसात हाका एग चेअर म्हणटात, द एग. आता आमी असले तरेच्यो खुर्च्यो खंय खूब दुकानांनी सध्या पळोवंक मेळटात. मातशे पयले जे डिझायन केल्ले ते 1958 सालान आर्ने जॅकब्सन म्हणून ताजें हे डिझायन इज वन ऑफ द सामकें टोटल न्यू डिझायन. त्या काळान तर अशा तरेची खुर्ची जावंक शकता हे कोणी चिंतूंक पसून नाशिल्ले. तेन्ना अशा तरेची खुर्ची त्या जॅकब्सनान केली. ताजे उपरांत ताज्यो खूब वेगवेगळ्यो एडिशन्स आयल्यो, वेगवेगळे ताजेर बाकीचे लोकांनी बदल केले. बट ही ओरिजिनल एक खुर्ची, द एग चेअर. आता हे ए.जे. कटलरी, आर्ने जॅकब्सन, 1957. आता ही 1957 ताणें जी डिझायन केल्ली कटलरी ती 2002 सालान एक स्पेसाचेर एक सिनेमा आयलो, स्पेस ऑडिसी. ना स्पेस ऑडिसी 2002 सालान ते जे एक्टर त्या स्पेस ऑडिसींतले आसात ते कॅरेक्टर्स ते ही कटलरी वापरतात. म्हटलगत 1958 केल्ली कटलरी इज स्टील कन्सिडर्ड फ्युचरिस्टीक, स्टील कन्सिडर्ड व्हेरी मॉडर्न. आणि म्हज्या कथन दिस इज एक सारकी व्हेरी व्हेरी मॉडर्न, व्हेरी व्हेरी फ्युचरिस्टीक अशी कटलरी डिझायन. आणि अजून पसून हाजें प्रोडक्शन चालू आसा. आता हो रेडिओ कितें दाखयता. आता 1938 सालान 1938 बँग अँड ऑलुफ्सन म्हणून तांणी हो रेडिओ तयार केलो. आणि त्या काळान इन 1938 हो रेडिओ वॉज अ रेवल्युशन. कारण ताजे पयलींचे जे रेडिओ आशिल्ले किंवा एनी अदर ऑडिओ इक्विपमेंट्स आशिल्ली ती लाकडाची, लोखणाची आणि ती व्हडली सारकी जड सामकी. आणि पयल्याच फावटी लायट मटेरियल वापरून, प्लास्टीक आणि बाकीचे लायट मटेरियल वापरून ह्या ऑलुफ्सन, बँग अँड ऑलुफ्सन तांणी हो रेडिओ तयार केलो. आणि हो जो रेडिओ आसा इज द मदर ऑर द फादर ऑफ ऑल द इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स इन ऑडिओ विज्युअल. ताच्या उपरांत जी आयली, आज मेरेन जी येतात, त्याच्या सगळ्यांचो बापूय हो रेडिओ. म्हणून हो रेडिओ आज तुमकां हांव दाखयता. आता दिस इज कावार्जिओ लॅम्प बाय सेसिल मान्झ. अशा तरेचे लॅम्प तुमी सगळे कडेन पळयतात. हातूंत नांवें कितें, मात पयलो जाणें डिझायन केलो ताका लागून हें म्हत्व. आणि ह्या सेसिल मान्झान हे जे लॅम्प डिझायन केले तातूंत बेसिकली मेल आणि फिमेल हे दोनूय हातूंतल्यान इन्स्पिरेशन घेवन ताणें हो लॅम्प तयार केल्लो. आता कार्ल्सबर्ग पिल्सनर बियरीचे लेबल हे 1904 सालान बेंडेन्सबॉल म्हणून आशिल्लो. तो बेंडेन्सबॉल हो एक आर्किटेक्ट, ताणें हे लेबल पयल्या फावटी केलें. आता ह्या लेबलाचें म्हत्व अशें की हे लेबल करच्या पयलीं जी सगळीं लेबलां आशिल्लीं त्या लेबलान बेश्टे हँड रायटींग वापरताले आणि एकाच तरेचो फॉन्ट वापरताले. आज फॉन्ट क्षेत्रांत जे रेवल्युशन जालां, तुमकां वेगवेगळ्या तरेचे फॉन्ट्स दिसतात, ते फॉन्ट्स हाच्या पयलीं कोणीच करूं नाशिल्ले. तेन्ना हो पयलो मनीस बेंडेन्सहॉल जाणें फॉन्टाचेर एक्सपेरिमेंट केले. ही ते जी येता हाका तेंकता, हे अशा तरेचे जे एक्सपेरिमेंट करपी जगांतलो पयलो डिझायनर, ग्राफीक डिझायनर हो बेंडेन्सबॉल. आणि म्हणून ह्या लेबलाक खूब म्हत्व आसा. आणि हे लेबल अजून मेरेन त्या बेरीचेर वापरतात विथ स्मॉल व्हेरिएशन्स. आता दिस इज मार्गरेट बोल. मार्गरेट ही डेन्मार्कची राणी. त्या राणयेचें नांव ह्या बोलाक दिलां. आणि हो बोल जगातल्या सगळ्या डिझायनरांनी ठरयल्या प्रमाणे वन ऑफ द बेस्ट बोल्स एवर प्रोड्यूस्ड ऑन द अर्थ. बिकॉज बेसिकली फंक्शनॅलिटी हो डॅनिश डिझायनाचो गाभो. जे कितें करतात ते वापरूंक बरें मेळूंक जाय. तेन्ना आमी केन्ना च्या ओततात आनी कितें ओततात आनी च्या टेबलाचेर पडटा. ह्या बोलान धरपाक एका सायडीन तुका मेळटा आनी दुसऱ्या सायडीन एक ल्हानशें नोजल कशें आहा, ताका लागून तो च्या वेवस्थीत पडटा. किंवा आनी कितें एक बिटन एग. आणि दिस इज अजून इतली जाली 50 वर्सांच्या वयर जाली. 1954 हो केल्लो. अजून दिस इज स्टील पॉप्युलर ऑल ओवर युरोप अँड रेस्ट ऑफ द वर्ल्ड. आता दिस इज PH लॅम्प बाय पॉल हॅनिंगसन. पॉल हॅनिंगसन हो डेन्मार्कांतलो व्हडलो लेखक, तो एक व्हडलो आर्किटेक्ट आशिल्लो आणि तो व्हडलो विचारवंत आशिल्लो. आणि तांणी मागीर वेगवेगळ्या तरेच्यो लायट फिटिंग्स तयार करपाक सुरवात केली. आणि ताची खासियत अशी की जेन्ना तो लायट फिटिंग करतालो तेन्ना ती लायट, सोर्स ऑफ लायट केन्ना दिसनाशिल्लो. सध्या आर्किटेक्चर क्षेत्रांत
लायट आर्किटेक्चर जो कितें प्रकार आसा त्या प्रकाराची उत्पत्ती, त्या प्रकाराचो संशोधक हो पॉल हॅनिंगसन. ताच्या पयलीं कोणी लायट आर्किटेक्चर ही कल्पना अशी संकल्पनाच कोणा कडेन नाशिल्ली आनी ही इज द ओरिजिनेटर ऑफ दीस आयडिया ऑफ लायट आर्किटेक्चर. ताणें PH लॅम्पाचे कितले तरी लॅम्प ह्या नांवान तयार केले. हो दुसरो लॅम्प हो अजून पॉप्युलर आहा. सो डेन्मार्कान कितले तरी ओरिजिनल डिझायन्स तयार केले, ओरिजिनल डिझायनर थंय निर्माण झाले. आता हे साधें स्टॅल्टन वॅक्यूम जग म्हणून. आता हे जगाची हाची जगाची खासियत अशी की जेन्ना तुमी तातूंतल्यान च्या किंवा कॉफी ओततात तेन्नाच तेचें धाकण उक्तें जाता आनी परतें दवरलें म्हणटकीर तें बंद जाता. आता ही वाय चेअर बाय हान्स वॅगनर. खुर्चींचे कितलेशे प्रकार आहात आणि आता तर डेन्मार्क, इटली हातून वेगवेगळ्या तरेच्यो खुर्च्यो तयार करतात आणि सुंदर खुर्ची. एका खुर्चीची किंमत केन्ना केन्ना ₹1,00,000-2,00,000 पासून आसता. आणि ही चेअर जेन्ना ही केल्ली 1949 सालान, ही चेअर अजूनही पॉप्युलर आसा आणि हाचे कितलेशे व्हेरिएशन्स आतां आमकां पळोवंक मेळटात. ही बेसिकली पुठ्ठ्याची खुर्ची, फक्त बेसिकली पेपर. ही जॅपनीज ऑरिगॅमी असतात ती फोल्ड करून करतात तशी तयार केल्ली ही खुर्ची. हे बाटल्यो कश्यो लॅम्प्स, म्हाका हे खूब आवडले. डेन्मार्काक तुमी भोंवतात, कितलेशे डिझायन स्टोर्स आहात. इट इज अ ट्रीट फॉर द आयज जस्ट टू गो एंटर द स्टोर्स. विकते घेवपाची गरज ना, त्या मोस्ट ऑफ देम आर क्वायट एक्सपेन्सिव. बट म्हाका तरी त्या सगळ्या डिझायन स्टोरान वचून खूबच आवडले ही खुर्ची. आता सध्या ह्यो खुर्च्यो पळोवंक आमी सगळी कडेन मेळटात मरे म्हणटले. मागीर ती ओरिजिनल जाणें तयार केली ताका म्हत्व आसता. आता ही समिरा बुन्स म्हणून. आता ही समिरा बुन्स हिची पद्दत अशी की ती कपडे विणटा, वीव करता. मग कपडे वीव करतनाच ड्युरिंग द प्रोसेस ऑफ मेकिंग द क्लॉथ ती थंय फोल्ड्स भितर घालता आणि कपडो तयार झालो, उक्तो केलो म्हणटकीर ते फोल्ड्स भितर आपोआप ऑटोमॅटिकली ते फोल्ड्स येतात. आणि मागीर हे कपडे ती शी युजीज इट फॉर पार्टिशन्स बिटवीन रुमांक पार्टिशन करपाक किंवा लायट फिटिंग्स म्हणून ती ह्या कपड्यांचो वापर करता. आता ही एस्ट्रीड क्रोग. एस्ट्रीड क्रोगान फक्त पड्डे करता ती, डिझायनर पड्डे. आणि हे पड्डे असे की पड्ड्यान LED लायटी असतात आणि पड्ड्याचे रंग क्षणांक क्षणांक बदलत वतात. आता हो पड्डो आता असो दिसता, तो असो दिसतलो. सो LED पड्डे ही तिची खासियत. आमी सगळ्या भुरग्यांक लेगो खबर आहा. लेगो ही डेनिश कंपनी. लेगो डिझायन डेनिश डिझायनराचे. आणि आज म्हाका दिसता जगान सगळ्या भुरगे एकदा तरी ते लेगो घेवन खेळ्ळ्यात. हांवूय खेळ्ळां. आणि डेन्मार्कान लेगोलँड म्हणून आसा, जशें डिस्नेलँड तशें लेगोलँड डेन्मार्काक आसा. आणि बाकीच्या कितल्याशा देशांपासून सध्या लेगोलँड आहात. सो लेगो हे डेनिश डिझायनरान लेगो तयार केले. आणि लेगो इज ऑलमोस्ट लायक अ फ्लॅगशीप ऑफ डेनिश डिझायन. प्रत्येक भुरगो जगांतलो कोणूय लेगो घेवन खेळ्ळा, हांवूय खेळ्ळां. आणि लेगोन हॅज ऑल्सो कॉन्ट्रिब्युटेड इमेन्सली टू डेनिश इकॉनॉमी. आणि थंय लेगो लँड आसात बाकीच्या देशांनी, बाकीच्या जगांनी तांणी लेगो लँड तयार केल्यात. आणि लेगो लँड एकदम पळयण्यासारकी. आतां हांव डेन्मार्काच्या नव्या जेवणा बद्दल उलयतलो. निओ नॉर्डीक कुझीन. निओ नॉर्डीक कुझीन हो एक जेवणाचो प्रकार जो सध्या डेन्मार्कान चल्ला, ताजे बद्दल उलयतलो. आता हो रेने रेडझेपी. रेने रेडझेपी हो थंयचो सगळ्यान जगांतलो एक फामाद रांदपी, मोस्ट फेमस शेफ. टायम मॅगझिनाच्या पयल्या पानार ताजो फोटो आयलो. आता टायम मॅगझिनाच्या पयल्या पानार फोटो येवपाक तुवें कितें तरी तशेंच करचें पडटा. तर त्या रेने रेडझेपीन कितें केलें तें आमी पळोवया. हो क्लाउज मेयर. क्लाउज मेयर हो रेनेचो आमीग. 2002 सालान क्लाउज मेयर आणि रेने रेडझेपी हांणी ठरयलें की डेन्मार्कान एक नव्या तरेचें जेवण आमी तयार करप. आता नव्या तरेचें जेवण म्हटल्यार कितें? तांणी एक कॉन्फरन्स घेतली आणि सगळे जे नॉर्डीक एरियाचे, नॉर्डीक म्हटल्यार बेसिकली डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, फिनलंड आनी आयसलँड ह्या सगळ्या देशांतले जे रांदपी आशिल्ले, चॅफ आशिल्ले, तांकां तांणी कोपनहेगन शहरान आपयलें आणि थंय तांणी एक कॉन्फरन्स केली. आणि एक थंय असो ठराव केलो की एक नवी खाद्य पद्दती आमी डेन्मार्कान तयार करची आणि त्या खाद्य पद्दतीक न्यू नॉर्डीक कुझीन अशें गोंडस नांव तांणी दिलें. आता ही नवी खाद्य पद्दती म्हटल्यार कितें?
ते तांणी ठरयलें की जेवण हे ताजें आसचें, जेवण हे साधें आसचें आनी जेवण हे शुद्ध आसचें. आनी ह्या जेवणान जें कितें वापरता तें सगळें नैसर्गीक आसचें, आर्टिफिशियल कांयच भितर घालप ना, नैसर्गीक पदार्थ वापरून आनी सिजनल पदार्थ वापरून. सिजनल म्हटल्यार ह्या सिजनान समजा हें नुस्तें मेळटा तर तें नुस्तें वापरपाचें, ह्या सिजनान ही भाजी मेळटा तीच भाजी वापरपाची. अशी एक तांणी जेवण पद्दती, खाद्य पद्दती करपाचें ठरयलें. मात ह्या खाद्य पद्दतीची दुसरी खासियत अशी की खाद्य पद्दती ही इज बेस्ड ऑन द ट्रेडिशनल फूड बट इट इज नॉट ट्रेडिशनल. म्हटल्यार अशें की जे फ्लेवर्स आसतले ते ट्रेडिशनल नॉर्डीक फूड जे आसा तांचें जें ट्रेडिशनल जेवण आसा ताजेर आधारीत आसतलें. मात जे तरेचें प्रेझेंटेशन आसतलें, नवें जें करतले इज कंप्लिटली मॉडर्न. कंप्लिटली मॉडर्न म्हटल्यार मॉडर्न आर्टान जे प्रकार जातात, इन्स्टॉलेशन म्हण किंवा परफॉर्मन्स आर्ट किंवा व्हिडिओ आर्ट, तशें खाद्य पद्दतीन असले परफॉर्मन्स आर्ट किंवा एक नवीच एक ट्रेंड तयार करचो. आनी सगळ्या ह्या देशांच्या फूड मिनिस्टरांची एक कॉन्फरन्स जाली, ऑल नॉर्डीक, आनी त्या सगळ्या फूड मिनिस्टर्स डिसायडेड टू सपोर्ट द प्रोजेक्ट. सो जेन्ना एखादें वखद सोदपाक किंवा एखादें वॅक्सीन सोदपाक सायंटिस्ट एक्सपेरिमेंट्स करूंक लागतात, प्रयोग करूंक लागतात, तशें हे डेन्मार्क आनी बाकीच्या स्कॅन्डिनेवियन आनी ह्या देशांतले सगळे कूक प्रयोग करूंक लागले की नवें खाद्य आमी सोदून काडटले. आनी ताजो रिजल्ट इतलो सुंदर जालो तो तुमकां आतां दाखयता. हांवें कितलेशें जेवण जेवलो थंय आनी दीस इज लायक अ ट्रीट. दीस इज सॉर्ट ऑफ फूड टेकन टू अनदर लेवल, फूड टेकन टू द लेवल ऑफ आर्ट. आतां हें पळया, हे सगळें खावपाचें, हे गवत न्ही, हे गवत तयार केलां म्हटल्यार दीस इज एडिबल गवत. हे पळया, दीस इज एस्पेरेगस. एस्पेरेगस म्हटल्यार फक्त युरोपान एस्पेरेगस मेळटा, ती बॉयल केली म्हणजे तोंडान जवळ जवळ विरघळटा. ती एस्पेरेगस बॉयल्ड एग योक आनी बाकीचे कितें हर्ब्स घालून हें केलां. तुमी म्हणटले येदेशा प्लेटीन हें कितें खावंक मेळटलें, तर हांगा जेन्ना तुमी त्या थंयच्या रेस्टॉरंटान वतात नियो नॉर्डीक कुझिनाच्या, तुमकां 20 कोर्स जेवण मेळटा. आतां हें पळया, हे सॅलड, हातून कोबी, वायलेट कोबी आहा, स्प्राउट्स आसात, कसली बोरां कशी कितें आहा, बट टेस्ट इज डिवायन. टेस्ट इतली सुंदर आसता, 2 घासान तें सोंपता. मात तें सोंपता म्हणसर दुसरें येता आनी प्रत्येकदां वेटर येता आनी तुमकां सांगता हातून कितें आसा तें. हें पळया, द प्रेझेंटेशन इज जस्ट लायक अ स्कल्पचर. ह्यो बेसिकली कांद्याची पात आसा भितर आनी कितें टर्निप्स आनी सॅलड्स. हें नुस्तें, नुस्त्याच्या पोंदां शेपयो दवरल्यात आनी वयर कसले तरी तांणी सॉस घाला आनी वयर बारीक बारीक ती हर्ब्स. हें आतां प्युअर व्हेजिटेरियन. ते पळोवंकच सामकें इतलें एनवायरमेंटली फ्रेंडली दिसता आनी हातून कसलो रंग घालूं ना कांय ना, दीस इज ऑल नॅचरल. आनी हे जे रेस्टॉरंट आसा, सगळ्यान व्हडलें रेस्टॉरंट थंय हे रेनेन सुरू केलें, तें नोमा रेस्टॉरंट. त्या नोमा रेस्टॉरंटाक जगांतलें सगळ्यान व्हडलें रेस्टॉरंट म्हणून भोवमान प्राप्त जालो. आनी रेनेक जगांतलो सगळ्यान व्हडलो कूक, सगळ्यान व्हडलो चॅफ ही पदवी मेळ्ळी. पण ह्या रेस्टॉरंटान जेवन वचून मातशें कुस्तार, कित्याक एका मनशाक विथ वायन्स 25,000 रुपया पडटात. मग थंय 3 म्हयने बुकींग करचें पडटा थंय वचपाक. फक्त नोमानच वचपाची गरज ना, बाकीची रेस्टॉरंट आहात ती तितली म्हारग ना, थंय असल्याच तरेचें जेवण तुमकां जेवंक मेळटा. आतां हें पळया, हातून गंमत म्हटल्यार तुमी जे धवे पळयतात थंय ताक घेतला, दुदाची जशी पावडर मेळटा ताकाची पावडर केल्या आनी ती पावडर घालून ताकाच्या पावडरीची जेली केल्या